काम आहे आणि फक्त परळी नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात. याआधीही हजारो नेत्यांबरोबर, प्रतिथयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का? हे एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. बरं, ते जे बोललेत ते इतकं कुत्सित आहे. अच्छा, त्या पण येतात का परळीला? अच्छा अच्छा. कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा. त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही उडवत आहात, महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. का? कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारण्याच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो, याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत? ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही, आम्हा महिलांची नाही, स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे. मला पाणी आणि टिश्यू द्या. महिलांची अब्रू, स्पेशली फिल्म इंडस्ट्री मधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर, फार सॉफ्ट टार्गेट, कोणी यावं, पटकन नावं घेऊन जावं. तुम्ही तुमच्या राजकारणासाठी, मी विनंती करते, तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रात मधल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे, या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे. हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी. आणि फक्त माझीच नाही, माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचा एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैरउपयोग होता कामा नये. पुढे जाऊन मी हेही सांगू इच्छिते, मी आज महिला आयोगाकडे तक्रार गेलेली आहे. फोन सायलेंट करा. महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे. मी त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे की कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी. मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन. याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना देखील मी विनंती करते, काय या दोन व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या, पण प्रसार माध्यमं तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे 1000 व्हिडिओ बनवतात. इतके वाईट मथळे देतात, हेडलाईन्स देतात. समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळ येऊ शकतं, त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ शकते, त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं, ते डिप्रेस होऊ शकतात, ते आत्महत्या करू शकतात. तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची? आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी, आपण आपला एक सेट टार्गेट अचीव्ह करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो, त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं. आता फॉर एन एक्झाम्पल, कालच मी ही बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती
बीडमधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जातंय. काय संबंध, काय दोन गोष्टींचा? आपण काय हेडलाईन्स करतो त्याचा समोरच्या माणसावर. ही माझी आई रात्रभर झोपली नाही, 1.5 महिना, मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल. एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही. हा माझा भाऊ, यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला, सगळे अकाउंट्स डिलीट केले. आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये, हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम